तुम्ही अनेक आता हे प्रश्न घेऊन झगडताय, अनेक वर्ष तुम्ही झगडताय. आम्ही तुमची भाषणं पाहिलेली आहे, तुम्ही मुद्दे उपस्थित करता विधानसभेमध्ये, ते देखील पाहिलेलं आहे. मुंबईच्या प्रश्नांवर सर्वाधिक बोलणारा आमदार म्हणून देखील तुमच्याकडे पाहिलं जातं. फार गाजावाजा न करता पण आपल्या मुद्द्याशी ठाम राहून सतत ते मुद्दे कसे पटलावर येतील याची शहानिशा करणारा आमदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. हे करत असताना पराग अळवणी जेव्हा मागे वळून पाहतात, तुम्ही मला सांगितलं की थोडा है थोडे की जरूरत है, त्या पद्धतीचं राजकारण हे चालू असतं. किंवा मात्र ज्यावेळी तुम्ही मागे वळून पाहता, जसं तुम्ही अनेकांना ब्रेक दिले, तुम्ही म्हणताय की तुम्हाला फळं मिळाली नाही मिळाली ते आम्हाला राजकीय जीवनात थोडंफार दिसून येतच. पण पराग अळवणी म्हणजे मला बऱ्याचदा असं वाटतं की राखेतून तुम्ही एक दोनदा नाही, असं वारंवार वर आलेले आहात. म्हणजे एक असा काळ की पक्षाचा सर्वात एकनिष्ठ असा आमदार, ज्याला अपक्ष म्हणून उभं राहावं लागलं आणि तो अपक्ष म्हणून उभं राहून जिंकला. दोन गोष्टी म्हणजे ही वेळ येणं आणि ती निभावणं. हा म्हणजे मला वाटतं एकतर तेव्हा कोणाला वाटलं नसेल की हा असं काही बंडखोरी करेल, म्हणून तसा निर्णय घेतला गेला असेल. ठीक आहे, अल्टिमेटली मी खूप डेस्टिनीमध्ये मानणारा माणूस आहे की माझा ठाम विश्वास आहेच की आपल्याबद्दल सगळं लिहिलेलं आहे. आपण ते किती नीट करू शकतो एवढंच आपल्या हातात असतं. घडणारी गोष्ट घडणारच आहे. मी तर 97-97ला नगरसेवक झालो, 2002ला झालो, 2007ला माझा वॉर्ड ओबीसी झाला. पक्षाने प्रयत्न केला की मला दुसरा वॉर्ड मिळावा, पण ते युतीमध्ये काही जमलं नाही. पण त्याही दिवशी मी असं म्हटलं होतं की मला पक्षाने खूप काही दिलं आहे, त्यामुळे मला नाराजी काही नाही. 2012ला काहीतरी वेगळ्या गोष्टी घडल्या. ऑब्व्हियसली आता त्याला एवढी वर्ष झाली, त्यामुळे त्या उगाळत बसण्यात मतलब नाही. आणि मला एका नेत्याने म्हटलं होतं की तू ह्या निर्णयामुळे म्हणजे ती बंडखोरी झाली, आम्ही अपक्ष जिंकलो. त्यानंतर मला एका मोठ्या नेत्याने म्हटलं की तू मनात ठेवू नको. म्हटलं मी ठेवूच शकत नाही, कारण मी तुमचं ऐकलं नाही. मी तुमचं ऐकलं असतं आणि माझं नुकसान झालं असतं आणि मग मी ते मनात ठेवलं असतं. आत्ता मी तुमचं ऐकलं नाही आहे, त्यामुळे मी काही मनात ठेवण्यासारखं काही घडलेलं नाही. झालं. पण एक गोष्ट आहे की त्या निवडणुकीत मतदारांनी जी साथ दिली ती आयुष्यात नाही विसरू शकत. म्हणजे मला कॉन्फिडन्स होता त्या निवडणुकीत, पण बघा मतदाराचं खूप लक्ष असतं तुमच्याकडे. 5 वर्षाची गॅप होती माझी. मी 2007 ते 2012 नगरसेवक नव्हतो आणि 2012ला अपक्ष उभं राहिले. आणि पण लोकल तुमच्याकडे बघत असतात, तुम्ही काम करत असाल तर मतदार खूप सुज्ञ आहे, पार्ल्याचा आहे, सगळीकडचा आहे. आणि ठीक आहे ते झालं. पण मला वाटतं की ज्या गोष्टी व्हायच्या त्या होणार असतात, त्या आपल्याला शिकवून जातात, त्या आपण तसं करत जातो. आज मात्र मला असं वाटतं की नाही, खूप मिळालं ना, काही नाही मिळालं असंही नाही, खूप काही गोष्टी मिळाल्या. त्यामुळे मगाशी पण मी म्हटलं ना आपल्या चर्चेत की राजकारणात एवढ्या गोष्टी वाटेत येतात ना, आणि प्रत्येक गोष्टीला मी कसा लायक आहे आपण ठरवत जातो. मला इंदुमती लेले फार मोठ्या कोरिओग्राफर होत्या, विशेष करून त्यांचं त्या लोकनृत्यांमध्ये खूप मोठं नाव होतं. त्या आमच्याकडे जज म्हणून आले होते एका डान्स स्पर्धेला. बरं. आणि 5 वर्षाची मुलगी पहिली आली होती. बरं. तिला त्याने कॉन्सोलेशन पण नाही दिलं का? आणि ती रडत आली स्टेजवर की माझं काय चुकलं. मी तर म्हणे काहीच नाही चुकलं. तर मला बक्षीस का नाही मिळालं. तर कदाचित तुझ्यापेक्षा इतरांनी चांगला डान्स केला असेल. सो त्या दिवशी मला असं जाणवलं की इंदुमती लेलेंचा सुद्धा एक ओरिएंटेशन आहे ना. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अँगलमध्ये विचार केला आणि बक्षिसं काढली.
सो प्रत्येकाचं एक ओरिएंटेशन असतं, नंबर एक. नंबर दोन, तुम्ही खूप चांगलं काम करता असं प्रत्येकालाच वाटतं की माझा परफॉर्मन्स बेस्ट आहे, इतरांचा तुमच्याहून चांगला झाला असेल. सो ह्याही गोष्टी होतात. पण राजकारणामध्ये ही संधी गेली तर मग मी मागे फेकला जाईन ह्या भीतीपोटी. प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे असं आपल्याला वाटत राहतं. कदाचित मलाही एका काळात वाटत राहिलं असेल तसं. पण प्रमोद महाजनांचं खूप चांगलं वाक्य होतं की पावलोपावली जिथे तुमच्या मनाविरुद्ध घडतं त्या क्षेत्राला राजकारण म्हणतात. वा वा वा. ते हे वाक्य बरेचदा सांगायचे त्यांच्या समारोपीय भाषणांमध्ये वगैरे. त्यांनी कधीच वाक्य पूर्ण केलं नाही. ते एकेकाळी माझ्या लक्षात आलं की त्यांचं पूर्ण वाक्य हे होतं, जे ते पुढचं बोलले नाही ते मी सांगतो. थांबायचं तर थांबा, पेशन्स असेल तर थांबा, करेक्ट करेक्ट. नसेल तर यू कॅन क्विट. क्षेत्र असंच आहे, कारण गोष्टी खूप आहेत त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवावीसारखी वाटते, पण लोकही खूप आहेत. त्यामुळे मी मगाशी म्हणताना जो मुद्दा मांडला तो त्या अँगलमध्ये मांडला की त्यामुळे काय मिळालं हे जर का तुम्ही विसरलात ना तर जे मिळवलं ना त्याचा आनंद आणि समाधान मिळत नाही.